परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। सच्चिदानंद स्वामी महाराज की जय। विनायक गुरुनामे येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदान परायणं विनायकं गुरुवन्दे भवबन्धे मुक्ते। ज्ञान प्रतापलसवचनामृतम् अद्वैतभावपटुतमित बुद्धिर्होष ज्ञानस्य भगवान् अवतीर्ण श्री रघुनाथ गुरुराज नमस्ते तुभ्यं। आणलं मावलं आता एक दोन तरंग करून चालले आता. आम्ही आज सुरुवात केली ज्ञानश्री कालकाच. जो इच्छारहित कर्म करणे ते शुद्ध अंतकरण होय के श्रवण ते ज्ञान होय जावे ताकू तो कर्म का फल होवे नहीं। और जाने कर्म तो फल की इच्छा रहित किए है परंतु श्रवण के अभाव ते अथवा किसी अन्य निमित्त ते ज्ञान होवे नहीं ताकू तो इच्छा रहित कर्म के फल का भोग दूरी होवे नहीं। यह वेदांत का सिद्धांत है। विचाराचा विषय फलाच्या इच्छा रहित जर कर्म केलं तर अंतकरण शुद्ध होतं तर श्रवणाचा अधिकारी. आता फल म्हणजे काय? व्यावहारिक इच्छेच्या द्वारे जे कर्म केलं त्याला सकाम कर्म म्हणावं. कुणाला स्वर्गाला जायचं असेल, कोणाला पैसा मिळवायचा असेल, अनेक जे कामना त्या कामना पूर्तते करता जे कर्म केलं त्याला काय म्हणायचं? सकाम कर्म. त्याचं फल होत आहे. आणि देवाची भक्ती केली, जप केला, हरिपाठ म्हणला, तीर्थयात्रा, पण व्यावहारिक इच्छा नाही. अशा व्यावहारिक इच्छारहित केलेले कर्म त्यांनी अंतकरण शुद्ध होतं आणि ज्ञान होतं. हा वेदांचा सिद्धांत आहे. पण आता दुसरा एक विषय की निष्काम कर्म केलं पण त्याला श्रवण घडलं नाही, काही निमित्त नाही, त्याला ज्ञानाची संगती लागली नाही, त्याला साधूची संगती लागली नाही. मग आता हे केलेलं कर्म ती देवाला द्यावं लागतं. विषय असा आहे. ह्याने काही नाही केलं पण संतांची संगत नाही घडली, अध्यात्म ऐकायला नाही, मग त्याने केलेलं कर्म निष्काम कर्म असो की सकाम कर्म असो त्याचा फल देणार देव आहे. मग आता याच्यामध्ये जे असे भक्त लोक आहेत ते मुक्त नाही झाले, मग तशाला 1000 जन्म होऊन ते देव लोकाला जाईल, एखादा राजा होईल किंवा एखाद्यावर संत कुला जातो. पण ते निष्काम कर्म करणाऱ्याला त्याला ते फल होतच केलेलं. त्याची इच्छा जरी नसली, ज्ञान नाही ना झालं, मुक्त नाही झाला, संत संगती नाही घडली, कर्म केलंय काय निमित्ताने तरी पण. आता लई लोक आहेत असे, त्याचं नको सांगायला. लई लोक आहेत कर्म करतात, निष्काम कर्म करतात, पण संतांची संगती नसल्यामुळे त्या कर्माचं फळ देवाला द्यावं लागतं. म्हणून ही वेदाचा सिद्धांत आहे की केलेलं कर्माचा भोग त्याला मिळेलच. मग ते सकाम कर्म कर, निष्काम कर्म कर. आणि निष्काम कर्म करून चित्त शुद्ध झालं आणि संत संगतीमुळे तर मग ते काम झालं. पण संतांची संगती मिळायला वक्त्याची संगती मिळेल, पुराणाची संगती मिळेल, विद्वतेची संगती मिळेल, विद्वानाची पंडिताची संगती मिळेल, कलावंत संगती मिळेल, पण महात्म्याची संगती अवघड आहे.
बहु अवघड आहे संत भेटी. संत भेटीचा विचार आपण तिसऱ्या तरंगात करू. या ज्ञानसे विना कर्म का फलभोग दूरी होवे नाही. ज्ञानाशिवाय कर्माचं फल असणं ते कोणतं असो. कसं सांगतो दोन्ही अंगाने. नको वैकुंठचा वास तया सुख आहे नास हे ज्ञान झालं ते म्हणतो. मग ते कर्म वैकुंठाला जायचं कर्म केलं पण तिथं नको होतं तिथं निष्फळ आहे ते कर्म. आणि दुसरं याच्या व्यतिरिक्त जे काही कर्म आहे त्या कर्माची इच्छा नसतीच. पण आणखीन जर त्याच्या दैवयोगाने जर काही कर्म काही पुण्य पापाचं मिश्रण असलं तर त्याला माणसाचा देह मिळेल किंवा एखाद्या चांगल्या ठिकाणी मिळेल. पण कर्माचं फल मिळतं एवढं मात्र कर. आणि तुम्ही माना की न माना जगत सत्य तो बुद्धीच्या दृष्टीनं अविद्या जोपर्यंत अंगावर आहे तोपर्यंत तुम्हाला केलेल्या कर्माचे भोग भोगावंच लागतील. अविद्या असल्यावर अज्ञान असल्यावर कर्माचे फल भोगावे लागतील. तुम्ही हसून भोगा रडून भोगा. ठीक है. भोग प्रायश्चित्त और ज्ञान इन तीन से कर्म की निवृत्ती होवे है. हा तर त्याच्यामध्ये भोग एक भोगून तरी कर्म सारायचं, एक प्रायश्चित घेऊन तरी कर्म सारायचं झालं ना. एक ज्ञानाने. आता याच्यावर उदाहरण सांगतो. तो माहूरगडला गेले नाही गेले ना ओंकेश्वरला गेलते का ओंकेश्वर. तिथं पराशर ऋषी होते. रगतपिती फुटलेली होती. सगळं अंग रगतपिती फुटलेले होते. पण रामप्रभू भेटीला आले. रामप्रभू भेटीला आल्यानंतर ते महात्मे होते योगाभ्यास असतील काय असेल त्याने आपलं शरीर बाजूला ठेवलं रगतपितीचं आणि चांगला अध्याय घेतला. प्रभू आले, दर्शन झालं, बोलणं चालणं झालं, निघाले प्रभू. ते शरीर ते एका झाकून कसं काय ठेवलं होतं ते असं उडायला लागलं. त्या लक्ष्मणाने पाहिलं हे काय. मला माझं भोग आहे म्हणले. मग राजा शरीर ते नाही म्हणले ते भोगावंच लागतं. ज्ञान महात्म्याचं गंमत असते. ते गेले कोणते शरीर घेतलं कोणाचे भोग भोगले म्हणे. काही कर्म फळ भोगून बी संपवावं लागते, काही कर्म प्रायश्चित शिक्षा घेऊन बी भोगावं लागतं आणि काही कर्म ज्ञान आहे तर नाही सोडत. असे कर्मातून पार पडण्याकरता किती मार्ग आहेत. एक भोगून सारायचा, एक प्रायश्चित घेऊन सारायचा आणि एक ज्ञानाने. या का चतुर्थ कारण नाही. या का ह्या तिन्ही शिवाय दुसरं म्हणून कर्म उपासन ज्ञान चौथं कारण नाही. एक तर अज्ञानाची निवृत्ती होण्याकरता ज्ञान. ज्ञानाने कर्माचा भोग होत नाही. आता समज तुझा आपण जवळ तू साक्षी झाल्यानंतर हे शरीराचे रोग राई डोकं दुखणे शरीर हे कोणाला आहे का तुला भोग. आणखी नुसतं 12 खडीचं तू आहेस. तर एक आपलं बोलण्याकरता तू जर साक्षी आहेस असं जर कळलं या शरीराचे भोग मनाचे सुख दुःख भोग मग ज्ञानाने इतकं पटकन होतं बघ. हो काही वाटतच नाही. देह जावं तो राहण्याची केवढच गोष्ट आहे. आपल्या महिमेत राहिल्यानंतर देहाचं काय होतंय ते कौतुक गंमत आहे. तो या देहाचे कौतुक आहे. ज्ञानाने बंध तुटला, ज्ञानाने अज्ञान नाहीचं झालं आणि शरीराचं काय कौतुक आहे ते पाहत राहतो. असे पुष्कळ मला उदाहरण देता येतील. वेळ नाही मला सांगायचं. म्हणून कर्माची निवृत्ती 3 साधनाने होते. एक भोगून सारावं लागेल, एक प्रायश्चित घेऊन सारावं लागेल, एक ज्ञानाने. आणि खरी ज्ञानाने निवृत्ती होते. मात्र लय निवृत्ती होते. कारण ह्याच्या जीवदशा आहे. जीवदशा झाली तरी तात्पुरतं जर ते भोग भोगून सारलं तरी कोणा जन्माला यावं लागेल. आणि ज्ञानामध्ये अत्यंत निवृत्ती होते. ज्ञानामध्ये अत्यंत याला दर्शनाच्या गुरुजीने सांगितलेलं बी कुठलंही एक बी ज्वारीचं घे गव्हाचं घे कुठलं घे ते कुठलंही जर ठेवलं तर ते उगवणार आणि त्याच्याला हे झाल्यावर गमत आहे नाही. तसं ज्ञानाने बीज भाजून केली नाही आम्हा येणे जाणे असं तुकोबार आहे म्हणतात. बीज भाजून ज्ञानरूपी अग्नीनं वासनारूपी बीज नाहीचं केलं मग आता येणे जाणं नाही. कारण जन्म घेणे वासनाचे संगे आणि ती वासना नाहीशी झाली ज्ञानाने. का अंतःकरण दृष्टी ठरलोय
हा साक्षी ठरला. अंतःकरणामध्ये सत्व नाही, वासना कुठं राहिली? अंतःकरण साक्षीच्या संबंधाने स्वची ओळख नसल्यामुळे अंतःकरणामध्ये सहज वासना होती किंवा अयोग्य वासना होती. मग ती वासना आहे तोपर्यंत तुम्हाला भोगावं लागेल. विचारात दृश्य ठरल्यानंतर सत्वहीन असल्यामुळे, वासना नसल्यामुळे त्याला जन्म ज्ञानाने. आणि खाली आल्या मग शिक्षा घेऊन तरी सुटायचं, नाहीतर सांगू गुरुंच्या पोलिसाला पैसे देऊन तरी काम करून घ्यायचं, नाहीतर फटके खाऊन तरी मुक्त व्हायचं. अशी बोंब आहे. तसंच आहे. आता कर्माचे फळ ज्ञान बाजूला ठेवू आपण. आपण बाजूला ठेवू ज्ञान विचाराने. बघा, विचार करा साधूंच्या दृष्टीने. पशुपक्षाधिकाचे कर्म कोणी विचाराने टाकलं खायला तर खायला, त्याला ओढते का नाही ओढते, नाही ओढले जे फटके ठेवून ते सोडून द्या. त्याच्या खालचे कर्म कुत्रे, मांजर, डुक्कर, उंदीर, घुस काय आहे? दिलं ईश्वर तर खायला मिळते, नाहीतर सगळे त्याचे टोपूनच आहेत का नाही मारायला केलेले कर्म. पण जग सत्यत्व बुद्धी अविद्या नाहीशी झाली तर, अविद्या निवृत्त झाली तर मग त्या सुखांत नाही पार. मग त्या सुखाचं मापच नाही. आणि जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत चालायचं. किती असं महाराज बनता येईल मोठं बांध. एक सांगू दर्शन गुरुजींचा. गुरुजी सांगा. एक म्हणजे संन्यासी महाराज. संन्यासी महाराज होते. मग त्यांनी संन्यासींना असं कुत्र्याने त्या भिक्षाला तोंड लावलं तर खायचं नाही असे लय कडक नाही. आमच्या स्वामीचे होते तेवढं लागत, पण स्वामीच होते. संन्यासीने एक संन्यासी म्हणजे भगवे कपडे घातले नाही, ते ब्राह्मणाला संन्यासी घेता येतो. बाकीचे गोसाई होतात. आपण संन्यास होऊ शकतो, आपला दंड नाही, नको विस्तार करत नाही. असू दे, सांगायचं मला मुद्दा. त्या कुत्र्यांनी सोकलं ते कुत्र आणि स्वामीची भिक्षा आली की नेमकं तोंड लावायचं आणि त्याने फेकून द्यायची. करता 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 वगळून सारखं का उपास करत राहील म्हणून मारलं संन्यासीचे कुत्र जीवत. मारल्यानंतर हे दोघं गेले स्वर्गाला, यमपुरीला गेले. यमपुरीला गेल्यानंतर यमाने विचारलं महाराजाला आणि त्या कुत्र्याला विचारलं, अरे कुत्र्या, तुला हे झालंय, जन्म तर आलाय पापाने, पण आता या संन्यासाला आणि तुला काय शिक्षा द्यायची? तो संन्यासाला त्रास दिला आणि ही संन्यासी होती. तुम्हाला काय शिक्षा द्यायची? संन्यासाला त्रास दिल्यावर काय नाही म्हणले, शिक्षा त्यांना एक द्या आणि मला एक द्या. मला असाच कुत्र्यात दिलं होतं आणि त्याला असा संन्यासात दिलं होतं. म्हणजे काय रे? गुरुजी सांगितल्यावर काय रे? म्हणजे मी असाच पहिला मठावर होतो, म्हणजे आणि मठावर होतो, आयत्या खायची सवय लागलेली म्हणून ह्याच्या भाकरी खात होतो आयत्या. मग केलेले कर्म भोगावं लागतं. आणि ह्याने नाही मला त्याला संन्यासच राहू द्या, त्याला शिक्षा देऊ नका, कारण ती मठावर राहते, मला आयत्या जेवढा मिळा. विषय माझा कुठे चालला? विनोद नाही, टीका नाही, वस्तुस्थिती कशी आहे की जे कर्म करावं ते भोगावंच लागतं. जग सत्य ठरल्यावर, अज्ञान असल्यावर, अज्ञान नसल्यावर मग काहीच नाही. पण स्वच्छ स्वरूपाची आन ओळख आहे ही तुम्हाला. म्हणून ह्याच्यातून पार पडण्याकरता 3 उपाय, एक ज्ञान, एक प्रायश्चित आणि एक भोग है ना. भोगाचं दर्शन सांगितलं त्यांचा पराशर ऋषीचा, नाही पराशर रामकृष्ण, चुकीचं शब्द चुकीच नाही का, शरभंग ऋषी. त्या ऋषीच नाव उनकेश्वर ऋषी ना, ते शरभंग ऋषी. परस्पर ऋषी नाही, चुकलं माझं बोलणं. परस्पर ऋषी रामकृष्ण, शरभंग ऋषी. कारण सगळ्या अंगातून आळ्या हे ते सगळं पडलं, पण ते महात्मा त्यांना काय, आळ्या पडल्या काय आणि फुलाच्या शेयावर झोपलं काय, ते महात्म्याची स्थिती जावी त्याच्या वंशाच्या कळे. ही कशी गोष्ट आहे, त्या स्थितीला पोहोचवलं एक मजा आहे. हे ऐकू, वाचो, कळून घेऊ, पण ती शक्ती त्या वस्तूशी रूप त्या वस्तूमध्ये रममान झाले सवने. म्हणजे ज्ञानदेवी रम्य हरीचे चिंतन तरच हे. पण हे ऐकून व्हायला जाणार नाही, इतकंच लक्षात ठेवा.
की केव्हा तरी प्रसंग आपोआप बघून ती प्रेरणा करतो त्या विषयाची. आता एखाद्या वेळेस शरीराची अशी अवस्था होती, उगं सांगतो तो, पण सांगणं बी चुकीचं आहे. तुम्ही उगं नाही त्या गोष्टी जातात, ते नाही त्या गोष्टी जाऊ नका. त्या शरीराची अवस्था अशी मजाची होती, ती मजा होती. एक मन म्हणतो वा काय मजा चालली. आणि हे आपले मरण पहिले में डोळा, तो झाला सोहळा अनुपमे, आनंदे दाटे त्रिभुवन, सर्वात पण भाव झाला. अरे ही देह दृश्य आहे, मन दृश्य आहे, असा निश्चय कर, बघ काय होते ते. बरं, ह्याला काही कानात बोट घालत नाही, उपास करत नाही, काय नाही. साधूंच्या विचाराने चालायचं, आणि त्या साधूंच्या विचाराने त्यांच्या वचनावर विश्वास ठेवला पाहिजे. साधूंचंच खरं आहे. हां, एखाद्या वेळेस तुम्ही म्हणा आम्हाला झेपत नाही, पण ते खरं आहे. आम्हाला झेपत नाही साधूंचे, पण साधूंचे विचार खरे. मग द्रष्टा झाला तर सांग काय. माझ्या गुरुची आठवणी नेहमी मी सांगत असतो. माझ्या गुरुची आठवणी की आजरकराच्या फळ्यावर गुरूंचं कीर्तन, हा मग माझ्या लक्षात नाही, संतपर असेल कोणतं, आणि तिथं सांगितलं कीर्तन म्हणून जाता 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 ओघळून सार आले. तो देहाचा जर द्रष्टा ठरला निश्चित, तर तुझ्याकडे ये मला, तर तुझ्या पाया खालून जाईल म्हणायचं. एवढंच निश्चय बोलणारा महात्मा होता तो. द्रष्टा कळेल शब्दाने, पण वृत्ती त्या द्रष्टेची सतत राहणं ही मग मजा आहे. पण हे ज्ञानाने भोग संपतो कर्माचा, भोगून कर्माचा भोग संपेल तेव्हा प्रायश्चित घेऊन. त्यामध्ये महत्वाचा प्रश्न, ज्ञानाने खरं कर्माचा भोग संपतो. इनमें प्रारब्ध कर्म की भोग से निवृत्ति होवे है, हो, और क्रियमाण कर्म की प्रायश्चित से और ज्ञान से भी निवृत्ति होवे है, हो, और संचित कर्म की किंचित निवृत्ति साधारण प्रायश्चित से होवे है, संपूर्ण निवृत्ति ज्ञान से होवे है. आलं घटीत. आता प्रारब्ध, क्रियमाण आणि संचित हे 3 भाग आहेत. आता याला एक उदाहरण देतो. ते एक उदाहरण, वर्षाचं खायचं 2 पोते ज्वारी जमवून ठेवले घरात, ही प्रारब्ध. ही पेरायला लागली, ही क्रियमाण. उद्या पेरायचं ना, हे क्रियमाण. आणि संचित म्हणजे अज्ञानाचा साठा, किंवा पाप पूर्ण साठा अज्ञान आहे. अज्ञान हे एक कणिंग आहे, कळण्याकरता उदाहरण. आणि अज्ञान रूपी कणगीमध्ये पाप पुण्याचा साठा राहतो. म्हणून आता याच्यामध्ये प्रायश्चित, प्रारब्ध कर्म भोगून सारावं लागेल. रामकृष्ण, प्रारब्ध कर्म भोगून सारावं लागेल. आणि क्रियमान कर्म, आता आपण तुम्ही काय करतो का ना, चांगले वाईट व्यवहार, चांगलं किंवा वाईट व्यवहार, तर त्याचं प्रायश्चित घ्यावं लागेल. आता सांगायचं का, हे जेवढे लोक आहेत तेवढे महापापी, कारखान्यावाले हे सगळे महापापी. का त्याचे पाप भिन्न नाही लक्ष्मी हे म्हणून ना शक्य आहे का. म्हणून गुरुजी म्हणा सगळे चोरच भोसडीचे, हे व्यापारी वर्ग. तर एक दिवशी नंदूला म्हणलोच मी, काय म्हणलं एवढं मोठं खरं इमान सांग बरं, खरंही करतो हे काय बोलतो. अरे खऱ्याला अन्न मिळायची पंचायत आहे, तसं नाही चालत. पाप बिन नाही लक्ष्मी, दुःख बिन नाही शरीर, चिंता बिन नाही चतुराई, असे कबीर असा मुलगा म्हणतात. कबीर काय म्हणतात, पापसे घटे लक्ष्मी, पुण्याचे घटे शरीर, चिंतेचे घटे चतुराई. हे बापाचं म्हणणं असं आहे, आणि लेखाचं म्हणणं तसं आहे. बाप म्हणतो चिंतेशी घटे चतुराई. चिंता नावाचा रोग असला की माणूस किती बुद्धिवंत असतो द्या फेल जातो, त्याची बुद्धी काम करत नाही चिंता नावाच्या रोगाने. आणि पाप, दारू पिणं, कुठं भिकेच्या नजरे वायाला जाते वाईट कर्माने. आणखी काय राहिले, चिंतेचे दुःखाशी घटे शरीर. आता शरीराला दुःख झालं शरीर निकास होतं, हे कोणाचं म्हणणं आहे, कबीरांचं बापाचं. आणि त्याचं उलट मुलगा म्हणतो दुःख बिन नाही शरीर, पाप बिन नाही लक्ष्मी, आणि चिंता बिन नाही चतुराई. आता ह्याच्या दोघात समन्वय लावायचा आहे. बाप एक मुलगा असा असावा, बाप से बड़ा सौ बेटा होना चाहिए, सोच अच्छा रहता है.
मग इथं संगती ही ज्ञानाकडून ह्यांनी संगती लावली मुलाने आणि कर्मातून संगती लावली. कर्म जसं करावं तसं जीव दशामध्ये ते भोगावं लागेल है ना. आणि ज्ञानाच्या दृष्टीनं शास्त्रबाह्य वागल्याचं हे होतच नाही. हे का मी सांगितलं रे, काहीतरी सांगितलं का. अज्ञान आहे तोपर्यंत कर्माचा भोग भोगावं लागेल आणि प्रायश्चित आणि काही हे क्रियमान नाहीच होतं. क्रियमान म्हणजे आता तुम्ही जे करता ते कोणाला शिवाय दिल्या वाईट शब्दाने बोललात मुक व्हावं लागेल. वाईट नजरेने पाहिलं कोणाला अंध व्हावं लागेल. नाही त्या गोष्टी ऐकल्या भैर व्हावं लागेल. पूजा नाही केली भगवंत हात ठेवीत नाही. काहीतरी सांगतो का. और पूर्व कहा जो प्रायश्चित से संपूर्ण अशुभ कर्म का नाश होवे हे सो वार्ता बने नाही. आता पूर्वी शुभ कर्म केल्याने अशुभ कर्माचा नाश होतो हे त्याचं म्हणणं बरोबर नाही. शुभ बने नाही म्हणजे बरोबर नाही ना. आता शुभ कर्म म्हणजे काय, यज्ञ जप तप तीर्थ व्रत हे शुभ कर्म. पण ह्या शुभ कर्माने सगळं पापच निवृत्त होते असं नाही. काय ते कारण थांबू दे त्याला की ना खाली हाडच बसलेले. विषय असा पाठीमागचा की कर्माचे 3 प्रकार आहेत. एक संचित पाठीमागचा अनुभव, एक संचित, एक प्रारब्ध आणि एक क्रियमान. आता यामध्ये क्रियमान म्हणजे आता इथून तुम्ही जे काही कर्म करताल देवाविषयी म्हणा किंवा कोणत्या विषयी याला क्रियमान म्हणावं. आणि आता जे काही तुम्हाला भोग आहे सुख दुःखाचं म्हणा कोणत्या गरिबी श्रीमंत हे पूर्वीचे प्रारब्ध म्हणावं. आणि ही प्रारब्ध संचित आणि कोणतं क्रियमान. संचित म्हणजे एक कर्माचा साठा. जसं एखादं तुम्ही एक पिकले गहू काय पिकले आणि कणगीत टाकले एक कणगीतलं गहू संचित म्हणायचं. तुम्ही खाण्यापुरतं काढलं ह्याला प्रारब्ध म्हणायचं. आणि त्यातून जे काय तुम्ही पेरताय त्याला क्रियमान म्हणायचं. आता याच्यामध्ये संचित जे असणाऱ्या कणगीतले ती ज्ञानाने अज्ञानरूपी कणिंग आहे. आपलं पापुण्याच्या कर्माचा साठा अज्ञानात राहतो. त्या अज्ञानाची निवृत्ती ज्ञानाने होते. एक भाग सुटला. आता प्रारब्ध आणि क्रियमान. आता प्रारब्ध ही भोगून संपावं लागतं. मग ती कोणते प्रारब्ध असो सुखाचा असो किंवा दुःखाचा असो. आता मी सांगितलं शरभंग ऋषीची कथा. शरभंग ऋषी महारोग होता आणि रामप्रभू दर्शनाला गेले. रामप्रभू दर्शनाला गेल्यानंतर त्यांनी ते महारोग असणं शरीर बाजूला ठेवलं आणि 2 शब्द बोलले निघाले. पुन्हा ते लक्ष्मण पाहिले काय म्हणजे माझं भोग आहे. शरभंग ऋषीने पुन्हा तो घेतला भोगून सारले. पण ते ऋषीची कथा आहे ते. म्हणून प्रारब्धामध्ये भोगून सारावं लागतं. क्रियमान आता इथून तुम्ही जे काही करताल पाप किंवा पुण्य त्याचं प्राश्चित घेऊन सारावं लागतं. प्राश्चित म्हणजे ज्या कर्म आता चोरांनी चोरी केल्यानंतर त्याला ह्याला जावंच लागेल ह्याला प्राश्चित म्हणावं. तसं क्रियमानाचं फल म्हण प्राश्चित. तसं या वर्तमान काळामध्ये तुम्ही एक शुभ किंवा अशुभ कर्म करता त्याचं फल भोगावं लागेल. म्हणून कर्म निवृत्ती होण्याकरता एक अज्ञानाची निवृत्ती झाली पाहिजे, एक भोगून सारलं पाहिजे, एक प्राश्चित घेतलं तर पाहिजे. प्राश्चिताने कर्माचा संपतो. परंतु अज्ञान निवृत्त झाल्याशिवाय खरं कर्माची फल निवृत्ती होतच नाही. स्वरूपाची ओळख झाल्याशिवाय हे 2 कर्म टप्प्याने सांगितलं. पण खरा विषय असा की बीज भाजल्याशिवाय अंकुर उत्पन्न होतच नाही. बीज भाजले की अंकुर राहतच नाही. तसं ज्ञानाने जगत मिथ्या ठरल्यावर कर्म सिद्धच होत नाही. पण हे ज्ञान नसल्यामुळे क्रियमान असून प्राश्चित्याने सारावं लागेल, प्रारब्ध भोगून सारावं लागेल असा शास्त्राचा निर्णय. आता हे झाला आतापर्यंत मागचा अनुवाद. आता चला पण हे मागचा अनुवाद करता येतो आम्हाला. हे तर असं नाही. याला गुरुजी सांगायचे हे उजळणे 11 × 11 धडा पास तर 21 होईल.
11 पाठ 21 होतच नाही. तसं हे गणित आहे. गणिती शास्त्र त्यात बदल करता येत नाही. बाकीच्या शास्त्रात काहीतरी घालता येईल, गणितामध्ये काही बदल करता येत नाही. याला गुरुजी म्हणायचे 2 2 8. शक्यच नाही. भाषा बदल होईल, कोणत्या प्रांतात असो, कोणत्या देशात असो, 2 2 4 मध्ये 4च होईल. तसे गणितच असं आहे. म्हणून अध्यात्मशास्त्र गणित आहे, बिनचूक आहे, पण कळलं पाहिजे. चला झाला मागचा अनुवाद आतापर्यंत केला बरं का. काळजी नाही करायचे. जो पण शरीर शक्ती तो पण सगळं मागचा पुढचा अनुवाद करू शकतो आम्ही. आता शरीर शक्ती नसून झालं काय करायचं. चला काय ते बरोबर आहे ना रे. आतापर्यंत सांगितलेलं, आतापर्यंत झालेला विषय काय ते. चला आता पुढे. अनंत कल्प के जो अशुभ कर्म है तिनका एक जन्म विषय प्रायश्चित बने नहीं। हो हो. और गंगा स्नान और ईश्वर का नाम उच्चारण से आदि लेके सर्व पाप के नाश के जो साधारण प्रायश्चित कहे है सो भी ज्ञान के ही साधन है। याते सर्व पाप के नाशक कहे है, याते ज्ञान से ही सर्व पाप का नाश होवे है। ज्ञानाशिवाय नाहीसं होतच नाही. पण आता साधारण प्रायश्चित सांगितलं. साधारण प्रायश्चित गंगा स्नान, तीर्थयात्रा, दानधर्म, पारायण हे साधारण प्रायश्चित आहेत. याने पापच निवृत्त होते. परंतु तसं नाही, अज्ञान निवृत्त झाल्याचं होतंय. आणि हे मग ह्याचं याने काय होतं, ते अंतःकरण शुद्ध होतं, ते अधिकारी होतो. आणि अधिकार झालं, अज्ञान निवृत्त झालं तर सगळं नाही होतं. चला. और पूर्व कहा जो नित्य नैमित्तिक कर्म के करने ते जो क्लेश होवे है सो पूर्व संचित निषिद्ध कर्म का फल है। आता ते सांगतात ते मग अनुवाद आहे. तुम्ही आता अनुष्ठान करायला लागलात, अनुष्ठान करायला लागलं, तुम्हाला अतिसार झाला, डोकं दुखायला लागलं, थंडी ताप आला, हे जे क्लेश आहे. आता तुम्ही समजा 40 दिवसाचा नियम ठरला, काय तर तुमचा नियम असतो, त्याच्यावर शरीराचे पिढा झाल्या, हे क्लेश म्हणायचं. हे कशाचे क्लेश? अशुभ कर्माचे. अशुभ आणि अशुभ कर्माचे फल अनुष्ठानामध्ये येतात. म्हणून आता या नित्य अनुष्ठानाने त्याची निवृत्ती होते असं नाही. याते संचित निषिद्ध कर्म का फल और होवे नहीं. संचितामध्ये साठा झालेला आहे, ते भोग असला ते. म्हणून ज्ञानी बंद तुटला, पण भोगातून कोण सुटला? मध्यम भूमिका, कंठाची भूमिका, उत्कृष्ट भूमिका नाही. ज्ञानी बंदच तुटला, पण भोगातून कोण सुटला? का? पण ज्ञानाने साक्षी कळलं, पण देहाच्या भोगाचा तो द्रष्टा झाला. मग भोग नाही, पण देहाला भोग आहे. त्याचे कसे असतील तसे असतील. सो वार्ता बने नहीं. बरं. हा काहे ते कारण अनंत प्रकार के संचित निषिद्ध जो कर्म है तिनका फल भी अनंत प्रकार का दुख है ना. केवल कर्म के अनुष्ठान का क्लेश ही तिनका फल बने नहीं. कर्माचा अनुसार हे त्याच फल नाही. याला एक सांगतो. ददंती ऋषी होते. ददंती ऋषी, त्यांचं शरीर चांगलं, तोंड डुकराचं. एक भोरसुंडी ऋषी होते, शरीर चांगलं पण तोंड कावळ्याचं. कारण ते केलेलं कर्म ना, आणि ते देणारा ईश्वर आहे. कोणत्या कर्माने? ददंती ऋषी होते, ते होते ऋषी, कोणीतरी असं मोठा, आणि असं जेवढं बसलं बळच खा म्हणायचं, नाही खाली घालू का गदा म्हणायचं. म्हणून ती ददंती ऋषी झाले. तोंड डुकराचं, शरीर माणसाचं. असंच बोंब आहे ना. असंच आहे सगळं जीवाचं. आता जगामध्ये काय अपुरं म्हणले, माणसाला शिंग फुटले, असं आहे. माणसाला 2 तोंड निघाले. त्या शेळीच्या पिल्लेला मधून तोंड कमी झालंय. म्हणजे केलेलं कर्म. हे तुला माहित नाही, आम्ही बघितलं गोट्या गावचे असं घडलेलं. पण केलेलं कर्म व्हावं लागतं. पण अज्ञान निवृत्त झाल्याशिवाय खरं कर्म निवृत्त होत नाही. तात्पुरतं होते निवृत्त. डोकं दुखायला लागलं, गोळी घेतली की थांबलं जातं, पण दुसऱ्या दिवशी डोकं दुखतंच. तसं गोळी घेतल्यासारखं औषध पाणी नाही. पण नाही, मग नित्य कर्म करीत असताना, अनुष्ठान करीत असताना क्लेश जे होतात, ते क्लेश निषिद्ध कर्माचे फल आहेत, ते त्याला होत नाही हे म्हणणं त्याच्या बरोबर नाही. अनुष्ठान करताना सुद्धा कर्माचे फल भोगावं लागतातच.
पूर्व कहा जो हं. संपूर्ण संचित काम्य कर्म ते एक ही शरीर होवे हे हा. सो वार्ता बने नाही. आता मला सांगितलं की पूर्वी जे एक कर्म केलं एका जन्मापुरतंच आहे, पुढे चालत हे सुद्धा त्याचं म्हणणं बरोबर नाही. काय ते कारण संचित काम्य कर्म अनंत हे. अरे संचित आणि काम्यकर्म एक प्रकारच आहे का? हो. काम्यकर्म म्हणजे त्याला माप नाही, किती कर्म होतील म्हणून नाही. तिनका एक जन्मविषयी भोग बने नाही. म्हणून अनंत कर्माचे फल एका जन्मात भोगून साधता येते असं नाही. और एक पुरुष को एक काल में नाना शरीर से जो भोग कहा सो भी सिद्ध योगी विना और को बने नहीं. आता एका जन्मात ज्ञानी पुरुषाला भोग भोगून संपले जाते, पण ते योगी ज्ञानी पाहिजे, खास नाही. योग पाहिजे, ज्ञान बिनचूक झालं पाहिजे. आता गुरुजी सारखे झाले, दादा सारखे झाले, काय सांगा त्यांना. बोलू ज्याने ध्येय ठेवला, वासना नाही झाली, पण कर्म कुठलं राहिलं. असे जे महात्मे योगी महात्मा असणारे अधिकारी असणारे त्यांचे एका जन्मात नाही कर्म होतं सगळं प्रकरण. पण योग जर नसेल तर पुन्हा जन्म घ्यावा लागतो. म्हणून ज्ञानी महात्मा वेदन श्रवण करणारा महात्मा कमी जर त्याला 3 जन्म मुक्त होतो. उपासना करणारा तो 100 जन्मामध्ये मुक्त होतो. कर्म करणारा त्याला 1000 जन्म मुक्त होतो. असा एक निर्णय आहे. पण ज्ञानी पुरुष योग्य असल्यावर पुन्हा त्याचं कर्म नष्ट झालं. सिद्ध योगी को भी और तो संपूर्ण सामर्थ्य होवे हे. हा, पूर्ण योग्य असल्यावर त्याची इच्छावर राहिलं ना. दादासारखं शरीर सोडायचं म्हणून सोडायचं, नाही सोडायचं नाही सोडायचं. परंतु ज्ञान विना मोक्ष तो होवे नाही. मात्र हे लक्षात ठेवा, शरीराचं सुटेल किंवा न सुटेल किंवा एखाद्याला येईल किंवा न, पण ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. म्हणून वाचून ज्ञानी विनी के उपाय करशील ते सुटकेची मिळाली के गुंपची रुक. ज्ञान म्हणजे मी सच्चिदानंद आहे हे ज्ञान. इस रीति से काम्य कर्म और निषिद्ध कर्म को त्यागी के जो केवल नित्य नैमित्तिक कर्म अज्ञानी करे ताकू नित्य नैमित्तिक कर्म का फल भोगने के वास्ते और पूर्व जो शुभ अशुभ कर्म करे है तिनका फल भोगने के वास्ते अनंत शरीर होवेंगे, मोक्ष होवे नहीं. हो, जग सत्याचं बुद्धी ना. मग अनेक केलेले कर्म बरे वाईट ते आनंद जन्मामध्ये ते भोगून सोडावं लागते. पण ज्ञान झाल्याशिवाय भोगाची निवृत्ती होतच नाही. ज्ञान झाल्याशिवाय याला गुरुजी एक दर्शन देतो. झोपेतून उठल्याशिवाय स्वप्न पडल्याशिवाय राहतच नाही. झोपेत यायचं पण स्वप्न पडणार नाही. मग ते चांगलं पडल वाईट पडल, पण झोपलास ना चल जाऊ दे, स्वप्न पडणार. जागा झालं त्याला स्वप्न नाही. तसं स्वरूपाची ओळख झालं कोणताच कर्म नाही. स्वरूपाची ओळख नाही तोपर्यंत सगळे कर्म. मग स्वर्गाला जातील काय करते झालं. कर्म तर बीज आहे ना. कर्म बीज असं ते उगवल्याशिवाय राहत आहे का. म्हणून काय करायचं आहे. याते ज्ञान द्वारा बंध की निवृत्ती ग्रंथ का प्रयोजन है. म्हणून आमचं प्रयोजन सिद्ध झालं की नाही. ज्ञानाच्या प्राप्तीद्वारे मोक्ष प्राप्त होतो. प्रयोजन म्हणजे मोक्ष म्हणजे फल. मोक्ष स्वरूप काय अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि आनंदाची प्राप्ती. हे कशाने होईल. ज्ञान ज्ञानाने. ह्याला एक उदाहरण सांगायचं. गुरुजी आम्हाला हसत काही काही लोक गमतीचे स्वप्न पडून म्हणून माणसं उलटून डोकं उशाखाली घेतात. त्याने स्वप्न पडल्याशिवाय राहतं. अरे लय काय सांगा महात्म्याने, पण ते तुम्हाला माहीत नसतं. स्वप्नाला पडायचं नसतं तर जागच व्हा, निजू नका. आपल्या स्वधर्माने वागा. मग त्याचं स्वधर्म मी साक्षी, मी द्रष्टा, मी सच्चिदानंद ही स्वधर्म आहे. मी देहाचा द्रष्टा आहे. देह एक अज्ञान कार्य आहे. देहाज्ञान कार्य आहे का नाही. देहाज्ञान कार्य आहे का नाही. है ना. रडायचं कोणाला. किती कळते माणूस म्हणते जग अज्ञान कार्य, पण डोळ्याला पाणी का मग अज्ञानच कार्य बोलल्यावर. का आत्म्याचा तर जगात संबंध नाही आणि जगत तर परिस्थिती मात्र आहे. रडायचं हे त्याकरता परमार्थ आहे. सगळं कळत असतं, सांगता येत असतं, पटतही असतं, पण झेपत नसतं. आमच्या गुरूंच्या भाषेमध्ये कळेल पटेल पण झेपलं पाहिजे. आहे का नाही. मग अर्जुनाची त्याच परीक्षा घेतली.
अर्जुन परिषद भगवंताने, अरे तुला कळलं ना मी सांगितलेलं, ध्याधिक जगताची निवृत्ती काय आहे, त्याच्या ठिकाणी काय राहिलं सांग. गुंतवलं होतं अर्जुनपणे, मुक्त झालं तुझं. सकुटुंब सपरिवार मोह घ्यावा माझा भगवंता. सकुटुंब सपरिवार, अज्ञान सपरिवार मग काम क्रोधाधिक मोहाधिक हे सगळं नाहीचं झालं. आणि सांग आता युद्ध करू का, हे म्हणजे तुला सांगितलं आता कळलंय तुला कर. मग ज्या भीष्माचार्याला पितामह कुल दीपक म्हणणारा अर्जुन, त्याच भीष्माचार्याला सरपंजरी पाडलं. कोणी? अर्जुनाने. भीष्माचार्याला पाडलं का? नाही. दोषाला शासन दिलं. शहाणा जरी असला, भीष्म शहाणे होते. भीष्माचार्याला माहीत आहे आपल्याला यश येत नाही, पण मी दुर्जनाचं अन्न खाल्लं म्हणून मला इमान बलमान होता येत नाही, म्हणून तिकडून राहिले. यश भगवून तिकडेच यश आहे, मला यश नाही, पण मी ह्या दुष्टाचं अन्न खाल्ले म्हणून बलमान होत नाही, म्हणून त्याचं प्राश्चित भोगावं लागलं. हां, पूर्वीचे लोक असे होते. आता काय, आता बोलू नको. मग ज्यावेळेस ते अर्जुन भीष्माचार्य सरपंजरी पाडलं, त्यावेळेस ते द्रौपदी ही ते सगळे गेले, भगवंत घेऊन गेले पांडवाला. आता भगवंत त्याचं वर मग त्यालाच माहिती आहे. नकळे काढून वाटे कोणी भगवंताचा खेळ भगवंताला कळतो, आणि कळलं तर एक खऱ्या महात्म्याला कळतो. भगवंताचा खेळ एक खऱ्या महात्म्याला कळतो. जणे म्हणे जाणे मी तुझा खेळ, धुंद झाला तुझा दरबार. कीर्तिवानाचं मारियले बाळ, सत्यवानाचा बहु केला छळ. जणे म्हणे जाणे मी तुझा खेळ, जनाबाई म्हणून तुझा खेळ जाणता रे भागव, ते जनाबाई असावं लागते, नाव ते जाणं नको. विषय असा गेले झालं. धर्मराज, भीम, नकुल, सहदेव, द्रौपदी हे सगळे गेले. भीष्माचार्य सरपंजरी पडले. केसा गणेश बाण लागला होता. अर्जुनाचा केसा गणेश आपलं काटावलं ते भीष्माचार्य. वेळ नाही सांगायचा गेले. भगवंत पाया करून उभा राहिले. भगवंत श्रीकृष्ण परमात्मा पायापाशी उभा राहिले. आणि काय चरित्र नाही सांगू वाटत तुम्हाला. काय ते भीष्माचार्याची भक्ती असेल. भगवंताच्या डोळ्यातून पाणी आलं. धर्मा एवढाच भीष्माचार्य भगवान, पितांबर लावलं डोळ्याला. काय ते असेल. आणि ही माझी गुरुजी होती भीष्माचार्य. एकदा बोलले स्वप्न, ते शब्द प्राण गेल तर बदलायचा नाही. हो असो सांगितले हे. त्यावेळेस द्रौपदी म्हणे, मामाजी आता पण तुम्हाला कसं सुचलं नाही बाळ, आता पण नाही सुचलं मला. आता सुचलंय. काय कारण? तुझा मालक अर्जुन भक्त आहे, आणि त्या भक्ताच्या हातातले शस्त्र माझ्या इथं पवित्र लागले, आणि त्याच्यातून अशुद्ध रक्त खाल्लेलं नाहीच झालं, म्हणून सुचलं. एक. आणि मग त्याची इच्छा राहिलं. ज्यावेळेस त्याला देह ठेवायचा त्यावेळेस त्यांनी ठेवलं. उत्तरायणामध्ये देह ठेवला. तुम्ही म्हणा बरं मला उत्तर काय तो जाऊ दे, सोडून बोलू नको जास्त. हां ती तर प्रेमंद होत असं. आता सुधायचं बरं का. भीष्माचार्यासारखे गुरुजी आहेत, दादा आहेत, आबा आहेत, हे सगळे एकूण बळी होते महात्मे. हो सांगते. कोणत्या महात्म्याला बांधणारे आले, जवळ बसले, एक घंटी वाजीत बसलो, आणि एक मांडीला मांडी देऊन बसलो, नंतर आबाने देव ठेवला. सांग कोणाचं झालंय? आहेत का नाही आधी महात्मे? हो. असं कसं शक्य आहे रे? महात्म्या ज्या दिवस नाही त्या दिवस आपण जग नाही. बस आपल्याला ती महात्म्याची नजर नाही, तो प्रश्न आपला अज्ञानाचा आहे. पण महात्मा आहे म्हणून जग आहे, एवढंच त्याचं उत्तर आहे. सूर्य नाही म्हणणं शक्य आहे का? तसं महात्मा आहे. हे मी का सांगितलं की अज्ञानाशिवाय सगळ्या कर्माची निवृत्ती होत नाही. म्हणजे कसं ज्ञानाशिवाय ना, बोलता बोलता ओढ शब्द जातात. ज्ञानाशिवाय नाही होत नाही कोणतीच कर्माची. ज्ञान म्हणजे आपल्या स्वरूपाची ओळख. ज्ञान या शब्दाचा अर्थ व्यावहारिक ज्ञान नाही, कलावंत ज्ञान नाही, कुशलतेचे ज्ञान नाही, चतुरपण नाही, एकच ज्ञान. आम्ही ज्ञान त्याशी म्हणू.
तर त्याला 13 अध्यायामध्ये माऊली सांगते क्षत्रांचे जाणून जे निर्चय ज्ञान आम्ही त्याचं मानू. 13 अध्यायामध्ये माऊली सांगितलं क्षेत्रज्ञ याचा बिनचूक निवाडा ज्ञान केला तो ज्ञानी महात्मा आम्ही त्याला ज्ञान म्हणतो. आणि त्या ज्ञानाने सगळं निवृत्त होतं. जैसे स्वप्न विषय जो मिथ्या पदार्थ प्रतीत होवे है तिनकी जागृत विना निवृत्ती होवे नहीं. आलं का ठीक? तैसे बंध भी मिथ्या प्रतीत होवे है ताकि भी ज्ञानरूप जागृत विना निवृत्ती होवे नहीं. आलं का लक्षात? काय करायचं आता? हा किती करा, जोपर्यंत स्वरूपाच्या अनोळख आहे तोपर्यंत दुःखच राहणार. दुःखाचा लय राहील थोडेफार, पण दुःख राहणारच झालं. कारण झोप आहे तिथं स्वप्न आहे, जिथं अज्ञान आहे तिथं जन्ममरण आहे. मग जन्ममरण उपाय कोणता सांगा? नाही झालं. जन्ममरणाचे नमन करा रे बापान साधनहारीचे, जेणे नाही जन्म यमाची आत ना अशी साधना करा. काही नातराय म्हणतात बापा हो ए बाळा हो असं साधन करा की ज्याच्या नियम येत नाही येणार नाही, ज्याने जन्ममरण येणार नाही असं साधन करा. पण तो पण जन्ममरण जरी असलं, जन्ममरण जर आलं तर तो राजा झाला तर दुःख आहे, भीक मागायला आला तरी दुःख आहे, पशु झाला तरी दुःख आहे, आणि शेडजी बडी झाला तरी दुःख आहे, आणि महाराज झाला तरी दुःख आहे. कारण ज्ञान नाही ना स्वरूपाचं. मग स्वरूपाच्या ज्ञानाशिवाय अत्यंतिक दुःखाची निवृत्ती होत नाही, परमानंद प्राप्त होत नाही. इसलिए हमारा प्रयोजन ग्रंथ का सफल. संबंध मंडल बराबर ग्रंथ का आरंभ बने है. इस रीति से ग्रंथ के अधिकारी विषय प्रयोजन संभव है और अधिकारी आदिकन के संभवते संबंध भी संभव है. हो तसंच आहे ना. काय सांगतो गुरुजी सांगा. सगळे वारकरी पंढरीला जातात, यात्रेकरू जातात, भाविक जातात, भक्त जातात, पण पांडुरंगा एखाद्याला जातो. तसं अधिकारी एखादा त्याचा संबंध ठरतो. उदाहरण कळलं तर लाखो लोक जातात, जाणारे मूर्ख नाहीत, पण देव भेटत नाही हे मात्र खरंच आहे. आणि ज्याला भेटला तो अधिकारी. आमचा साहेब खोडचे होता नायगावचा जमीनदार, पण खायचे बॉम्ब. आम्ही गेलो रे आबाबरोबर सगळं माहीत झालेलं. आणि 2 बायका गंमतच आहे साधच खेळायचे. आणि पट्टी जर द्यायची झाली ना ते पहिलं आळंदी होतं, गाडगं पीठ ठेवायचं त्याला आळंद म्हणायचं. ते सप्त ते गाडगं जायचं पिठाचं ते मोजण्याचं माझी पट्टी. पण त्या साहेबराव पांडुरंगाने विटावून उडी म्हण असं कवटळून धरलं. किती गेले आम्हाला माहिती आहे किती जाते, पण त्याला भेटले. आणि खंडोबाबालाच देव भेटले. असे बरेच लोकांना भेटले सांगायचं. पण बहुसंख्य नाम असं तसं अधिकार्याला फल आहे, बाकीच्याला रामकृष्ण हरी. चला म्हणून संबंध आहे का नाही कोणाचा? अधिकारी ना. त्याच्याकडचं उदाहरण दिलं का नाही? परमार्थामध्ये अधिकारी आहेत का? कोणीच नाही. मग तो काय बोलला होता रे, कोणीच अधिकारी नाही मोक्षाचा. त्याचं चुकीच नसतं बरं का, कारण ती आपल्या करता त्यांनी पूर्वपक्ष केलेलं. ग्रंथ का आरंभ बने है. म्हणून ग्रंथाचा आरंभ जे केला ते बरोबर काय सिद्धीला जाणार गेलाच. दोहा दादू दीन दयालजू सत सुख परम प्रकाश जामे मती की गती नहीं सोई निश्चल दास. हो निश्चल दास स्वतःचं वर्णन केले. दादू माझे गुरु, माझे दादू गुरुचं वर्णन शब्द करू शकत नाही. काय गमत. म्हणून गुरुजीवर दादा असं म्हणत होते. दादांनी असं सांगावं. दादांचं अशिष्ट नेहमी दादांचं होतं. दादांचं प्रवचन गुरूंचं प्रवचन कौतुक एकच शब्द दादाचा आला नाही असं नाही. तसं आता दादू दिन दयाळ किती दादू दिन शब्दाचा विषय नाही. नीट ऐका आहे का नाही. साधू शब्दाचा विषय नसतो, देव शब्दाचा विषय नसतो, शब्दाचा विषय नसतो. कळलं. शब्दाचा विषय नाही, साधू शब्दाचा विषय नाही, आणि देव शब्दाचा विषय नाही. मग आता ते साधू जे आहेत ते माझे गुरु आहेत आणि ते निश्चलदास ते मी आहे. जे साधू आहे ते माझे गुरु आहेत ते मी आहे निश्चलदास.
असं दुसऱ्या तरंगाचा समन्वय पूर्ण झाला ना. इथे श्रीविचार सागर अनुबंध विशेषण निरूपण नाम द्वितीय स्तरम समाप्त. मग दुसऱ्या तरंगामध्ये अनुबंध चतुष्टयाचा विशेष खुलासा केला. आता ग्रंथ इथं सांगता संपली कुंडली. असं आहे रे, हे विचाराचा विषय. इथं दुसरं काही नाही, वस्तुस्थिती आहे. वस्तुस्थितीमध्ये काही दुसरं नसतं. आता उद्या आहे बा कंपनी ऐकायला. काय करा टीव्ही मध्ये जेव्हा